जवळची लोक तुमच्यावर जळतात, घरातली लोक तुमच्याशी भांडतात, ज्यांच्यावर तुम्ही मनापासून प्रेम करताय तीच लोक सतत तुम्हाला रडवतात. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, कित्येक वेळा आपल्या जवळची लोक आपल्याला त्रास देतात, आपल्या घरातली लोक आपल्याशी वाईट वागतात. आपण एखाद्याशी कितीही चांगलं वागलो, एखाद्यावर कितीही प्रेम केलं, त्याला कितीही जीव लावला तरी तो मात्र आपल्याला त्रास देतो, विनाकारण आपल्याशी वाद घालतो. कित्येक घरं अशी आहेत ज्या घरात सतत भांडणं होतात. कित्येक पती पत्नी असे आहेत की ज्यांच्यामध्ये सतत वाद होतात. बघा, तुमच्या आयुष्यामध्ये असं कोणी असेल जे विनाकारण तुम्हाला त्रास देत असेल, सतत तुमच्याशी कुणीतरी भांडत असेल, तुमच्यावर जळत असेल, शेजारचं कुणीतरी तुम्हाला त्रास देत असेल, जिथे तुम्ही नोकरी करताय त्या नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला कोणी त्रास देत असेल, एखादा छोटा मोठा काहीतरी व्यवसाय आहे त्या व्यवसायाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्याशी कुणीतरी भांडत असेल, तर आज या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेले आहे एक अत्यंत पॉवरफुल उपाय. अशा काही वस्तू मी तुम्हाला तुमच्यासोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायला सांगणार आहे. या वस्तूच्या प्रभावाने तुम्हाला त्रास देणारा तो प्रत्येक व्यक्ती तुमच्या समोर झुकेल. तुमच्याशी भांडणारा तो प्रत्येक व्यक्ती तुमच्या पायाशी येईल. सतत तुमच्याशी वाद घालणारा कुणीही व्यक्ती असेल, या एका उपायानंतर ती व्यक्ती तुमच्या समोर रडेल. ज्या व्यक्तीने तुम्हाला त्रास दिला होता ती व्यक्ती तुमच्या समोर कायम झुकेल. बघा, आता सगळ्यात पहिला उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, हा शत्रुनाश करण्यासाठी आहे. विनाकारण त्रास देणाऱ्या त्या प्रत्येक व्यक्तीला त्याची शिक्षा देण्यासाठी आहे. या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे एक लोखंडी भांडं, लोखंडाचा तवा. आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीच्या घरात लोखंडाचा तवा असतो. नसेल तर शेजारी पाजारी कुणाकडेही लोखंडाचा तवा असेल तर तुम्हाला घ्यायचा आहे. बघा, मी तुम्हाला जस्ट दाखवतीये, हा माझा लोखंडी तवा आहे. यासोबत तुम्हाला लागणार आहे एक कोळसा. बघा, आपण जर चूल पेटवत असाल तर तिथे असेल, किंवा जे लोक इस्त्री करतात त्यांच्याकडे असेल, जे लोक मके भाजून देतात, कणीस भाजून देतात, त्यांच्याकडे पण कोळसे असतात. तुम्हाला फक्त एक कोळसा घ्यायचा आहे, तो थोडासा गरम करायचा आहे, थोडासा तो काळा झाला पाहिजे. या पद्धतीने काळ्या कोळशाने तुम्हाला लोखंडी तव्यावरती तुमच्या शत्रूचं नाव लिहायचं आहे. जरी इथे नाही दिसलं तरी चालेल, पण तुम्हाला त्याच्यावरती ते लिहायचं आहे, कारण कोळसा पण काळाच असतो आणि लोखंडी तवा पण काळाच असतो. जसं जमेल तसं तुम्हाला तुमच्या शत्रूचं, त्रास देणाऱ्या व्यक्तीचं नाव तुम्हाला इथे लिहायचं आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला शत्रुत्व असं लिहायचं आहे. त्या व्यक्तीचं वरती नाव आणि खाली शत्रुत्व. पती भांडतोय, पतीचं नाव शत्रुत्व. सासू त्रास देते, तिचं नाव शत्रुत्व. एखादा मित्र त्रास देतोय त्याचं नाव शत्रुत्व. कामाच्या ठिकाणी कुणी त्रास देते त्याचं नाव शत्रुत्व. शेजारी कुणी त्रास देते त्याचं नाव शत्रुत्व. एका वेळी एकाच व्यक्तीचं नाव लिहून खाली शत्रुत्व असं लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला हा लोखंडी तवा तुमच्या समोर ठेवायचा आहे. जिथे बसलाय शक्यतो घराच्या दक्षिण भागात बसा आणि हा उपाय आठवड्यातील कुठल्याही शनिवारी करा. आठवड्यातील कुठलाही शनिवार किंवा मग कुठलीही अमावस्या सुद्धा चालेल. आता घराच्या दक्षिण भागात तुम्ही जिथे बसलाय तिथे तुमच्या समोर हा लोखंडी तवा शत्रूचं नाव लिहून ठेवल्यानंतर तुम्हाला अर्ध लिंबू घ्यायचं आहे. या पद्धतीने तुम्हाला अर्ध लिंबू घ्यायचं आहे. घेतलेलं हे अर्ध लिंबू जे आहे हे ज्या लोखंडी तव्यावर तुम्ही शत्रूचं नाव लिहिलेलं आहे त्याच्यावरती ठेवायचं आहे. या पद्धतीने आता तुम्हाला एक वात घ्यायची आहे, कापसाची किंवा मग काळ्या रंगाच्या कापडाची. काळं कापड असेल, ब्लाऊज पीस असेल, एखादं जुनं कापड असेल, वापरलेलं पण चालेल, जुनं मळकं कसं पण चालेल, किंवा मग नाहीच तर एक वात घ्या. दिव्यात घालतो तशी एक सफेद वात घ्या. या वातीला तेलात बुडवा. शक्य असेल तर मोहरीचं, राईचं तेल, नसेल तर जे दिव्यात तेल घालताय ते तेल घ्यायचं आहे. छान तुम्हाला या वातीला लावून घ्यायचं आहे. जी वात घेतलेली आहे ती या लिंबावर ठेवायची आहे. या लिंबावर ती वात ठेवायची आहे आणि आता तुम्हाला ती वात पेटवायची आहे. मॅचिस लावायची आहे आणि ही वात तुम्हाला प्रज्वलित करायची आहे, पेटवायची आहे. पेटवल्यानंतर आता हा लोखंडी तवा तुम्हाला असा उचलायचा आहे.
पतीसाठी करताय, समजा पतीला कुणी त्रास देते, मुलांसाठी करताय, मुलांना त्रास देते, घरात त्रास आहे, तर तुम्हाला हा तवा जो आहे तो तुम्हाला त्या व्यक्तीवरून 7 वेळा उतरवायचा आहे. घरासाठी करत असेल तर मुख्य दारावरून 7 वेळा हा तवा उतरवायचा आहे. तुमच्याशी कुणी वाद घालते, तुम्हाला कुणी त्रास देते, तुम्ही तुमच्या शत्रूचं नाव इथे लिहिलेलं आहे, तर हा तवा स्वतःवरून असा तुम्हाला 7 वेळा तुमच्यावरनं उतरता घ्यायचा आहे. 7 वेळा हा तवा उतरवून घ्यायचा. त्यानंतर जिथे बसलाय, जिथे तुम्ही आहात, तिथे तुम्हाला 5 मिनटं हा तवा असाच ठेवायचा आहे. 5 मिनटं हा तवा ठेवल्यानंतर तुम्हाला हा तवा घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे. हा लोखंडी तवा, लोखंडी भांडं घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे. आणि घराच्या बाहेर घेऊन गेल्यानंतर तुम्हाला घराच्या बाहेर 1-2 मिनटं तरी मुख्य दाराच्या समोर हे ठेवायचं आहे. जेव्हा मुख्य दाराच्या समोर तुम्ही हा लोखंडी तवा ठेवाल, तेव्हा तुम्हाला त्या ज्योतीवरती, म्हणजे याच्यावरती जी वात लावणार आहात त्याच्यावरती थोडीशी तुम्हाला काळी किंवा पिवळी मोहरी सोडायची आहे. घराच्या बाहेर जाताना थोडी काळी किंवा पिवळी मोहरी घेऊनच जा. आणि तुम्हाला पेटत्या दिव्यामध्ये, पेटत्या या लिंबाच्या वरती जी तुम्ही वात लावलेली आहे त्याच्यावरती थोडी पिवळी किंवा काळी मोहरी तुम्हाला सोडायची आहे. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर जेव्हा तो दिवा विझेल, 5 मिनिटात विझेल, 10 मिनिटात विझेल, 15 मिनिटात विझेल किंवा अर्धा तासात, मग एक फार 15 मिनिटात हा दिवा विझणार. 15 मिनिटामध्ये हा दिवा विझला, ज्योत विझली की त्याच्यानंतर तुम्हाला हे लोखंडी भांड्यात असणारं लिंबू, त्यावर असणारी वात, त्यावर असणारी मोहरी घराच्या बाहेर फेकून द्यायची आहे, टाकून द्यायची आहे. घराच्या बाहेर टाकून द्यायचं आहे. आणि घरात येण्यापूर्वी थोडंसं हातावर आणि पायावर पाणी घ्यायचं आहे. हा उपाय तुम्हाला शक्यतो अंधार पडल्यानंतर 7च्या पुढे रात्री 12च्या आत कुठल्याही वेळात करता येणार आहे. समजा हा उपाय तुम्ही या शनिवारी करताय तर सलग 4 शनिवार करायचा आहे. अमावस्या करताय तर सलग 4 अमावस्या, शनिवार करताय तर 4 शनिवार केलं तर 1 महिना फक्त लागेल. अमावस्या करताय तर प्रत्येक अमावस्याला केलं तर 4 अमावस्या जातील. मी सांगेल शनिवारी सुरू करा. 4 शनिवारांमध्ये घरात पूर्ण पवित्रता येईल. 4 शनिवारांमध्ये घरातील वातावरण पूर्ण सकारात्मक होईल. घरात होणारे क्लेश थांबतील, घरात होणारी भांडणं थांबतील, कितीही निगेटिव्हिटी असेल ती निघून जाणार. कुणीही वाद घालत असेल, ज्याचं तुम्ही नाव लिहिलेलं आहे, ती व्यक्ती पूर्णतः तुम्हाला त्या 1 महिन्यात शरण येणार. बघा, हा लाल किताबमधील खूप पॉवरफुल उपाय आहे जो शत्रुनाश करण्यासाठी आहे. दुसरा उपाय सांगते. दुसऱ्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे एक भीमसेनी कापराची वडी. एक भीमसेनी कापराची वडी घ्यायची आहे. त्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे एक फुलवाला लवंग, 7 काळे मिरे, 7 काळ्या वेलचीचे दोडे, 7 काळ्या वेलचीचे दोडे, 7 काळे मिरी घ्यायचे आहेत, फुलवाला लवंग घ्यायचं आहे, एक भीमसेनी कापरेचा तुकडा. 5ही वस्तू ज्या तुम्ही घेतलेल्या आहेत, या 5ही वस्तू तुम्हाला एका कापडात किंवा एका कागदामध्ये तुम्हाला ठेवायच्या आहेत. कापड किंवा कागदामध्ये ठेवून तुम्हाला त्याची पुडी बनवायची आहे. तयार केलेली जी पुडी आहे, ही पुडी तुम्हाला तुमच्या शत्रूच्या नावाने अभिमंत्रित करायची आहे. जो शत्रू त्रास देतो, तुमच्याशी वाद घालतोय, तुमच्याशी भांडतोय, तुम्हाला त्या शत्रूच्या नावाने एक मंत्र सांगते. तो मंत्र 16 वेळा म्हणायचा आहे. मंत्र व्यवस्थित आहे का? मंत्र आहे माझे, नीट आहे का? माझे सर्व शत्रू व्यापी, माझे सर्व शत्रू व्यापी स्वाहा, माझे सर्व शत्रू व्यापी स्वाहा, माझे सर्व शत्रू व्यापी स्वाहा. म्हणजे माझे जे शत्रू आहेत, ज्यांनी मला व्यापलेलं आहे, माझे जिकडे तिकडे शत्रू व्यापलेले आहेत ते स्वाहा, म्हणजे त्यांचा नाश होत आहे. माझे सर्व व्यापी शत्रू स्वाहा. हा मंत्र 16 वेळा म्हणायचा आहे. आणि ही 5 वस्तू असणारी जी पुडी आहे, ही तुम्हाला जमिनीवर ठेवून तिला डावा पाय लावायचा आहे. आपला डावा पाय जस्ट एक स्पर्श करा. नुसता डाव्या पायाचा अंगठा लावला तरी पण चालेल, पण त्याला स्पर्श करायचा आहे. आणि त्याच्यानंतर ही पुडी तुम्हाला कमीत कमी 16 दिवस, 21 दिवस किंवा मग 1.25 महिना, 51 दिवस ही पुडी तुम्हाला, तुमच्यावर आहे किती दिवस, तुमच्यासोबत ठेवायची आहे. जोपर्यंत ही पुडी तुम्ही तुमच्याजवळ ठेवताय, तुमच्यासोबत ठेवताय, शत्रुनाश किंवा शत्रुत्व तुमच्यापासून दूर राहील. जी व्यक्ती तुम्हाला त्रास देत होती, तुमच्याशी भांडत होती, विनाकारण तुमच्याशी वाईट वागत होती, ती पूर्णतः तुमच्यापासून दूर होईल. ज्या व्यक्तीच्या नावाने हा उपाय तुम्ही केलेला आहे, ती व्यक्ती पूर्णतः सुधारून जाईल. तुम्हाला जो काही शत्रू त्रास होत होता तो पूर्णतः नष्ट होईल.
खूप साधा आणि सोपा उपाय सांगितला आहे. बघा, नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.